गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज कलाकार मंडळी येत आहेत, राजकारणी सुद्धा येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरजी. रुपालीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि नुकतंच बाप्पाचं दर्शन सुद्धा आपण घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र ज्याच्याकडे अगदी अपेक्षेनं पाहतोय, उत्सुकतेनं पाहतोय, तो म्हणजे या बाप्पाला काय साकडं घातलं आणि या यंदाच्या गणेशोत्सव जो आहे तो कोणती आनंदाची बातमी रुपालीताईंना देणार आहे. न्यूज 18 लोकमतला मनापासून धन्यवाद. आज आपल्या इथे श्री गणरायाचं दर्शन घेता आलं आणि गेली 3 वर्ष झालं मी न्यूज 18 लोकमतच्या या गणरायाच्या दर्शनासाठी येते. आपल्या या स्टुडिओमधून महाराष्ट्राच्या भक्तांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज गौरायांचं देखील आगमन होत आहे आणि माहेरवाशींपासून येणाऱ्या या गौरायांबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना सुरक्षितता मिळावी, ज्या पद्धतीने गौरायाच्या आगमनाची आपण तयारी करतो, स्वागत करतो, जल्लोषात तिचं आणि आनंदात उत्साहात तिची वाट पाहत असतो, तशीच गर्भात वाढणाऱ्या गौराईचं सुद्धा स्वागत व्हावं हा संदेश या निमित्तानं मी देते. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं खरं तर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या समवेत फिरत असताना लाडकी बहिणीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या या सगळ्या बहिणींना भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच द्विगुणित व्हावा, त्यांची स्वप्न साकार व्हावीत, महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता देण्यासाठी लढण्यास आम्हाला बळ मिळो, हे साकडं या निमित्तानं मी गणरायाला घालते. आणि मी म्हटलं की एक आनंदाची बातमी या गणरायाकडनं तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. कदाचित त्या बातमीची चाहूल तुम्हाला लागलेली असावी. मला असं वाटतं की ज्या काही बातम्या येतात त्या न्यूज 18 मधूनच लवकर बाहेर पडतात, त्याच्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे. आम्हीच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वाट पाहू. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून पाहिलेलं आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय. मात्र आता यापुढे अगदी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच कदाचित आणखी एक नवं पद, नवी जबाबदारी तुम्हाला पक्षाकडनं मिळण्याची शक्यता आहे. त्याविषयी याबाबत माझं पक्षामध्ये काही बोलणं झालेलं नाही किंवा पक्षश्रेष्ठी माझ्यासोबत बोललेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी गोष्ट किंवा जी चर्चा माझ्यापर्यंत नाही त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा आत्ता राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून जे काम करते त्याच्यामध्ये फार समाधानी आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना न्याय देण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो, याच्यामध्ये यश मिळो हे गणरायाच्या मी साकडे घालेल. नक्कीच. खरं तर पुण्यावरनं तुमचा प्रवास सुरू होतो, मुंबईला येत असतात. गणेशोत्सव म्हटलं की मुंबई आणि पुणे प्रत्येकजण जे आहे, दोन्ही शहरं आपापली संस्कृती जपत गणेशोत्सव साजरा करतो, पण प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात भावना मात्र ती एकच असते. काल मी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं आणि मुंबईमध्ये येणारा माणूस, हा महाराष्ट्राचा माणूस, या दोन्ही ठिकाणी दर्शन घेतलं त्याच्या मनामधले एक आत्मिक समाधान असतं. मुंबईमधील प्रचंड मोठे देखावे आणि मिरवणूक पाहण्यासाठी तो जसा मुंबईत येतो, तसा पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेणं आणि मानाच्या 5 गणपतींना साकडे घालणं हे महाराष्ट्रातल्या भक्तांचं एक मनातली भावना असते आणि तो व्यक्त करत असतो. यामध्ये गणरायाचं दर्शन कुठेही घेतलं तरी त्याच्या मनोकामना पूर्ण व्हावेत हे सदिच्छा निमित्ताने मी व्यक्त करेल. आणि प्रत्येकाची एक संस्कृती असते, ते जपण्याचा प्रयत्न केला जातो, जो पुणेकर आणि मुंबईकर हा त्या पद्धतीने जपतात आहेत आणि ती पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेच त्यामध्ये सहभागी होतात, त्याचा आनंद आहे. अगदी खरं आहे. पण रुपालीताई, खरं तर आपण जसं तुम्ही म्हणालात की गणरायाकडे साकडं घातलं की महिलांना एकतर तेवढी शक्ती दे, सक्षम कर, महिलांचं रक्षण कर. ज्या काही महिलांवर अत्याचार आता आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये अलीकडे ज्या घटना घडत आहेत, तर पुन्हा एकदा असं म्हणायची वेळ आली की महिलांना अजून तितकंसं काय म्हणूया तेवढी शक्ती किंवा तेवढा संघर्ष जो करावा लागतोय, ती प्रवृत्ती जी आहे, वाईट प्रवृत्ती, ही नष्ट झालेली नाही आहे आणि महिलांना अजूनही आपल्या न्यायासाठी किंवा आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी झगडावं लागतंय. देशातील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रशासन, पोलीस प्रशासन, सरकार कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून त्यांचं काम करत असतं आणि करत राहतंय. मला महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. पण यामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून आपली जी काही जबाबदारी आहे ती देखील आपण पार पाडली पाहिजे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार घडतोय
त्यामध्ये जे कोणी आरोपी असतील कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही आपण कायम घेत असतो. पण ज्यावेळेस 4 भिंतीच्या आत जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अंगावरती शहारे येतात आणि तळपायाची आग मस्तकात जाते की यामध्ये माणुसकी कुठे हरवली, नात्याची विण कुठे गेली, की नातंही समजू नये. कारण की उंबऱ्याच्या बाहेर कायदा सुव्यवस्था सुरू होतं, पण उंबऱ्याच्या आतमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये ज्यावेळेस अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळेस ही माणसांच्या कळपामध्ये असलेली ही हिंस्र श्वापाद आहेत, यांचा नायनाट झाला पाहिजे, त्यांच्या विकृतीचा नायनाट झाला पाहिजे. यासाठी मात्र आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. तुम्ही काही आणखीन त्यासाठी नवीन काही सूचित करणार आहात का सरकारकडे म्हणा किंवा अजितदादांकडे? कारण आपण कायद्याचं काम करतोय, पोलिसांचं काम करतायत, पण तरीही प्रत्येक महिलेला म्हणजे लाडकी बहीण योजना जी आलेली आहे त्या बहिणीला तितका तो विश्वास आहे असं तुम्हाला वाटतंय की होय मी सुरक्षित आहे? याच्यामध्ये घराबाहेर पडणाऱ्या म्हणजे वर्किंग वुमन्स असतील, शाळकरी तरुणी असतील, कॉलेजवयीन मुली असतील, या सगळ्यांना खऱ्या अर्थानं राज्य शासनाने हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकीला येणाऱ्या संकटाबरोबर लढण्यासाठीचं जवळच्या पोलीस स्टेशनमधलं बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, त्यांच्यासाठीच्या भरोसा सेल्स असतील, या सगळ्यांची माहिती देणं आता हे पालकांना, त्याचबरोबर शिक्षक पालक संघटना असेल, शिक्षकांना हे जरुरी आहे की त्यांनी ही सगळी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. त्यांच्यासाठी हे सगळे टोल फ्री क्रमांक अस्तित्वात आहेत. त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच आहे. पण अशा पद्धतीने जरी कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. आणि ह्या सगळ्या घटना केवळ एखादी घटना घडली तर त्याच्याबद्दल आपण आंदोलन करणं, मोर्चा करणं, कॅन्डल मार्च करणं हा उपाय नाहीये. पण समाजातली विकृती कुठेतरी आपल्याला नष्ट करायची आहे. समाजाची ही विकृत मानसिकता आहे ती कुठेतरी आपल्याला संपवून टाकायची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही डीजी कार्यालयामधून गेले 5 वर्षाचा सगळा अहवाल मागवलेला. मग ज्या जिल्ह्यांमध्ये मिसिंग केसेस जास्त आहे, काही जिल्ह्यांमध्ये रेप केसेसच्या किती आकडेवारी आहे, डीव्ही केसेस किती आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून कमिटी तयार करून त्या पद्धतीने त्या जिल्ह्यामध्ये आम्ही फॉलोअप घेतोय आणि संबंधित विभागाच्या बैठका घेऊन त्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करत या सगळ्या गोष्टी थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणातला प्रयत्न आयोगाचा केवळ आत्ताच नाही तर गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे. आणि याच्यामध्ये बेसिक आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार मोठ्या प्रमाणात काम केले, मिसिंग केसेस वरती फार मोठ्या प्रमाणात काम केलेले, अख्खा देशामध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या आणि त्यांना परत घेऊन भारतात महाराष्ट्रात घेऊन येणं यासाठी फार मोठा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून झालाय. मग तो एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल किंवा या सगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणं त्यांना घेऊन आलोय. पण अशा घटना घडूच नाही यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. एक लास्ट बट नॉट द लिस्ट, खरं तर राजकारणी म्हटलं की मग फक्त सभा आणि बैठका आपल्याला असंच दिसत असतं, पण रुपालीताई याला अपवाद म्हणू शकते मी, कारण आम्हाला तुम्ही ना प्रत्येक वयोगटाबरोबर त्यांच्या ट्रेंडमध्ये दिसत असतात. त्यांचं इंस्टाग्राम हे आपल्याला सतत जाणवून देत असतं. तुम्ही इंस्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असता, मग ते अगदी रील बनवणं असो किंवा मग कुणाला जाऊन भेटणं असो, त्यातनं पण ते एखादा संदेश देत असतात, पण ते आत्ताच्या काळानुसार त्या ट्रेंडमध्ये राहून. मला असं वाटतं आत्ताची दुनिया ही स्पर्धेची आहे, टेक्निकल आहे आणि एक वेळ जेवणाच्या ताटात जरी पाण्याचा ग्लास नसेल तरी चालेल, पण आता मोबाईल लागतो. मग या तंत्रज्ञानाबरोबर आपण चालणं फार गरजेचं असतं, तर ही युवा पिढी आपल्याला स्वीकारेल. त्याच्यामुळे या पळत्या धावत्या जगाबरोबर पळण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. आणि म्हणून हा प्रयत्न आहे की शेवटी आपण एक पब्लिक फिगर असताना जी लोक आपले आहेत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या अपेक्षा असतात की आज आयोगाचे अध्यक्ष म्हणून यांनी काय केलं असेल, कुठे भेटले असेल, काय काम केलंय, आणि तो त्यांचा हक्क आहे. बरोबर. आणि आपण त्यांना आम्ही काय करतोय हा दिवसाचा लेखाजोखा देणं मला असं वाटतं ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. म्हणून इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि वेगळं काही असेल, वेगळं अनेक भावनिक प्रसंग आपल्याही आयुष्यामध्ये येतात, जरी राजकारणी असलो तरी शेवटी सर्वसामान्यांसारखंच आपल्याही आयुष्यामध्ये नाती असतात. अनेक प्रसंग आपल्याही आयुष्यात चढ उताराचे, सुख दुःखाचे येत असतात, ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्सुकता असते की आयुष्य कसं असेल, ते सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. नक्कीच तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि जसं मगाशी म्हणाले की या गणेशोत्सवाच्या निमित्तानं लवकरच एक गुड न्यूज सुद्धा कदाचित रुपालीताईंना मिळू शकते. पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आम्हाला तुम्ही बघायला मिळू शकता. या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.